धनगर जमातीला अनुसूचित जमाती एसटी जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगानं सकल धनगर समाजाच्या वतीनं ठिकठिकाणी राज्यस्तरीय रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली। याच पार्श्वभूमीवर अकोला तालुक्याच्या वतीनं बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल दयाकांत चौकात सोमवारी सकाळी अकोला तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं शेकडो समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केलं। धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करा, दुधाकर शिंदे समितीचा अहवाल तात्काळ सादर करा, अनुजमाती प्रवर्गातील एसटी अ एसटी ब वर्गवारी करून धनगर जमातीला अनुजमातीच्या सवलती लागू करा, खिल्लारी कुटुंबांचे धनगड बोगस जात प्रमाणपत्र रद्द करा आदी मागण्यांसाठी समाज बांधवांनी समाजाच्या व्यथा व्यक्त केल्या। बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून धनगरांना एसटीचं आरक्षणची तरतूद केली। अनुसूचित जमाती एसटीमध्ये क्रमांक नंबर 36 वर त्याची तरतूद केलेली आहे। परंतु महाराष्ट्रातल्या जे सरकार आले त्यांनी प्रत्येकाने अंमलबजावणी करण्यासाठी हेतुपुरस्पर ते टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे आज धनगर समाजाचा उद्रेक वाढत चाललेला आहे। पंढरपुरामध्ये गेले 10-12 दिवस झाले अनेक धनगर समाजाचे योद्धे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि सरकार एका बाजूला एका विशिष्ट समूहाबद्दल वेगळ्या पद्धतीचा न्याय देते आणि हा धनगर समाज हा पीडित असल्यानंतर फक्त सामान्य कुटुंबातील असल्यामुळे किंवा गरीब असल्यामुळे त्याच्याशी वेगळ्या पद्धतीची सापत्न वागणूक करते आहे आणि त्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन धनगर समाजाच्या वतीने सकल धनगर समाजाच्या वतीने आमचे 9 तारखेपासून पंढरपूरला आमरण उपोषणाला 9 योद्धे बसलेले आहेत, 6 योद्धे आणि त्याचप्रमाणे आज आमचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको आम्ही केलेला आहे। आमचं धनगर समाजाचं आरक्षण एसटी आरक्षण 3.5% हे मिळालं पाहिजे याकरता आम्ही आवर्जून सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आम्ही रस्ता रोको करीत आहोत। धनगर समाज महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून संघर्षमय जीवन जगत आहेत। 1956 साली समाजाला अनुसूचित जमातीच्या SC ST यादीत धनगड नावाची जमात दाखल करण्यात आली। त्यामुळे धनगर जमात गत 68 वर्षांपासून त्यांच्या संवैधानिक हक्कापासून उपेक्षित तसेच वंचित राहिला आहे। धनगड नावाची जमात अस्तित्वात नसतानाही ही चूक झालेली आहे। शासनाने त्वरित धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी जात प्रमाणपत्र देऊन शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी तसेच विविध मागण्यासाठी अकोला तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांच्या नेतृत्वाखाली सरपंच प्रदीप नवलकर, संध्याताई फासे, शिवाजी घटाळे, सचिन लाखे, कोमलताई पातोंड, माजी सभापती वसंतराव नागे, पंजाबराव भदे, मारुती दिवनाले, सुरेश दिवनाले, माजी पंचायत समिती सदस्य दादाराव सुलताने, मारुती भारसाकडे, विजय काळे, गणेश पातोंड, शाळीग्राम घटाळे, डॉक्टर नागे सुलताने यांच्यासह शेकडो समाज बांधव चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते। दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं ठाणेदार अनिल गोपाळ व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। छत्रपती